नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनेश शिंदे, दयाल प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून निरंतर पावसाची अशी संततधार चालू आहे. तसेच उन्हाची ऊन हे चांगल्या प्रकारे पडत नाही. त्यामुळे द्राक्ष बागेमध्ये पानांना अन्न तयार करण्यासाठी खूप प्रकारच्या अडचणी येत आहे. तसेच करपा झाले किंवा डावणी झाले अशा प्रकारच्या समस्या आपल्याला द्राक्ष पिकामध्ये दिसून येत आहेत. आणि गेल्या 2 महिन्यापासून सतत पावसाची संततधार चालू असल्यामुळे शेतकरी बांधवांना बुरशीनाशकांवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीत आपण जर आपल्या बागेचं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते जर चांगल्या प्रकारे ठेवलं तर बॅक्टेरिया आहे त्याच्या जर फवारण्या आपण आपल्या द्राक्ष प्लॉटमध्ये जर घेतल्या तर निश्चितप्रमाणे तुमचा बुरशीनाशकांवर होणारा जो अतिरिक्त खर्च आहे तो तुमच्या आवाक्यात असा राहील. तर शेतकरी मित्रांनो, मूळतः द्राक्ष बागेला जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे, जर त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन हे जर आपण व्यवस्थित ठेवलं तर कितीही अडचणीच्या काळात म्हणजे जरी पावसाची संततधार वगैरे चालू राहिली तरी त्यावेळी द्राक्ष बाग जर आपली सक्षम असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावर करपा किंवा डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा होणार नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आपण दयालचे बेसिक केअर आणि सुडो केअर तसेच व्हेज मोर या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर आपण आपल्या बागेमध्ये वापर केला तर निश्चित प्रकारे आपला बुरशीनाशकांवर होणारा अतिरिक्त खर्च आहे तोही आटोक्यात राहील आणि या फवारणीचे तुम्हाला चांगल्या प्रकारे असे परिणाम त्यावर दिसून येतील, जेणेकरून संततधार असलेल्या पावसाच्या रूपाने जे काही आपल्या द्राक्ष बागेमध्ये समस्या येत आहे त्यांचं निराकरण करण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. धन्यवाद. हरियाले खुशहाली धरती से